आणि एक विकसनशील शहर म्हणून आपल्या सगळ्यांना एक अतिशय उपयुक्त असं शहर, सगळ्या गोष्टींनी त्याला एज्युकेशन हब असेल, त्याला झोपडपट्टीला पट्टे देण्याचा विषय असेल, 80 कोटी लोकांना देशामध्ये अन्नधान्य देण्याचा विषय असेल, 50 कोटी जन खाते असतील, 14 कोटी नळ घरोघरी पोहोचवले असतील, 10 कोटी तुमच्या उज्ज्वला गॅस असतील, 9.5 कोटी शौचालय असतील, 3 कोटी लोकांच्या घरामध्ये वीज पोहोचवण्याचा विषय असेल, अन्य इतके विषय आदरणीय मोदीजींनी, आदरणीय नितीनजींनी या देशामध्ये आणि या नागपूर शहरामध्ये दिले आहेत की ज्याचा परिणाम असा आहे की आज लोक भारतीय जनता पक्ष आणि महायुतीलाच मतदान करून मोठ्या संख्येने नितीनजीला निवडून आणण्याचा आपण सगळ्यांनी या ठिकाणी संकल्प करण्याची आवश्यकता आहे। नितीनजीने 5 लाखांनी म्हटलं, त्यापेक्षा जास्त मताने निवडून आणण्याचा प्रयत्न इथे बसलेल्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी करावा, अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। सामने बैठे हुए जो खड़े हुए कार्यकर्ता है उनसे मेरा नम्र निवेदन है कि कृपया बैठ जाए, क्योंकि पीछे वाले कार्यकर्ता को कुछ दिख नहीं रहा है। मैं इसके बाद में अपने माननीय नागपुर लोकसभा मतदार संघ के उम्मीदवार नम्र निवेदन करूंगा कि माननीय उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी का स्वागत करें। उसी तरह हमारे मंडल के अध्यक्ष विनोद जी कनेरे, इनसे भी निवेदन करूंगा कि माननीय नितिन जी का स्वागत करें। उत्तर भारतीय के आघाड़ी के अध्यक्ष पश्चिम नागपुर के शत्रुघ्न जी तिवारी और उनके महामंत्री, इनसे निवेदन करूंगा कि माननीय मुख्यमंत्री जी का स्वागत करें। जल्दी मंच पे आए। उसी तरह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष माननीय प्रशांत जी पवार, इन्हें भी निवेदन करूंगा कि माननीय मुख्यमंत्री और माननीय नितिन जी का स्वागत करें।